आणि आम आदमी पक्ष या 12 वर्षांपासूनच्या सत्तासूत्राच्या चिंधड्या उडवत भाजपनं दिल्लीत केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा झाडून सफाया केला आणि दिल्ली विधानसभेत भाजपचा झेंडा फडकला। तब्बल 27 वर्षांनंतर भाजपनं दिल्ली जिंकली। दिल्ली विधानसभेचा निकाल, भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता मिळवत तब्बल 48 जागा जिंकल्यात, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला यावेळी केवळ 22 जागाच जिंकता आल्या। काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलाच नाही। दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली। मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे, मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे। 2013, 2015, 2020 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकीत केजरीवालांचा करिश्मा पाहायला मिळाला होता। 2024 आणि 2019 मध्ये केंद्रात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली, पण बलाढ्य भाजपचा दिल्लीत केजरीवालांसमोर काही टिकाव लागला नव्हता। यावेळी मात्र भाजपनं 12 वर्षातील पराभवाचा वचपा काढत केजरीवालांचा दारुण पराभव केला। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया आणि अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला। झोपडपट्टी, मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग तसंच मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतही भाजपला मिळाली। भाजपनं मतदारांना अनेक आश्वासनं दिली, ज्यात भाजपनं दिलेली मोठी आश्वासनं: महिलांना दरमहा 2500 रुपये मानधन देण्याची घोषणा, गरीब महिलांना LPG सिलेंडरवर 500 रुपयांचं अनुदान, होळी आणि दिवाळीला 1 सिलेंडर मोफत, मातृसुरक्षा वंदन योजनेअंतर्गत 6 पोषण किट्स, गर्भवती महिलांना 21,000 रुपये, वंचितांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ, 60 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करणार, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विधवा, निराधार महिलांचे पेन्शन 2,500 वरून 3,000 रुपये करण्याचं आश्वासन अशा घोषणा होत्या। खरं तर मध्यम वर्ग ही भाजपची हुकुमी मतपेढी। ही मतपेढी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अधिक भक्कम झाली। दिल्लीत भाजपची 33 ते 35% पारंपरिक मतं आहेत, त्यात यंदा 11% वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वच स्तराच्या मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं पाहायला मिळालं। निम्म्याहून अधिक मतं मिळाल्यामुळे भाजपनं दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनंतर सत्तेला गवसणी घालण्यात यश मिळवलं। आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत। मुख्यमंत्री आमचा होणार आहे। 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो, पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे। दिल्लीत 1998 मध्ये भाजपची सत्ता गेली होती। त्यानंतर शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष काँग्रेसनं सत्ता उपभोगली। पुढे 12 वर्ष केजरीवालांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षानं दिल्लीवर राज्य केलं। खरं तर दिल्लीत भाजपकडे सक्षम नेता नव्हता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्यांच्या सभांमध्ये आम्हाला संधी द्या असं आवाहन करत जनतेला साथ घातली। आता जनतेनंही भाजपला हात दिलाय। आता केंद्रापाठोपाठ दिल्ली विधानसभेत भाजपची सत्ता असल्यामुळं या विजयानं भाजपचं राष्ट्रीय राजकारणातील वर्चस्व आणखी वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।